नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे अंतर्गत RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची 2024-25 साठीची जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले एकूण 32,438 पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. याच्यासाठी पात्रता जी आहे तर ती 10वी किंवा ITI असणार आहे. वयोमर्यादेचा क्रायटेरिया जो आहे तो ओपनसाठी 18 ते 36 असणार आहे. OBCसाठी 18 ते 39 आणि अदर SC/ST असणार आहे 18 ते 41 वर्ष. ओपनसाठीची परीक्षा शुल्क असणार आहे 500 आणि SC/ST OBC EWS ट्रान्सजेंडर महिलांसाठी 250 असणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 22 फेब्रुवारी 2025. तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे 32,438 पदांसाठीची 2024-25साठी प्रसिद्ध करण्यात आलेली मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती 28 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि 22 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करायची शेवटची तारीख होती 22 फेब्रुवारी 2025. मग क्लोजिंग डेट जी आहे तर ती 22 फेब्रुवारी 2025 म्हणजे नेक्स्ट डे असणार आहे. 7th पे स्केलनुसारची याच्यासाठी लागणारी वेतन श्रेणी असणार आहे तर ती असणार आहे. याच्यामध्ये इंटिमेटेड पे असणार आहे 18,000 आणि ॲज पर द ॲन्युअल रेटनुसार असणार आहे. एज जो आहे 18 ते 36 पर्यंत आहे. 32,438 वॅकन्सीसाठीची जाहिरात जी आहे. संपूर्ण जाहिरातीचं PDF जे आहे ते टेलिग्राम चॅनल आहे सरकार नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. ही संपूर्ण जाहिरात आहे RRBची 2024-25 साठीची. इच्छुक उमेदवार म्हणजे 10वी पास जे आहे तर त्यांना सर्वांना इथे अर्ज करता येणार. एज लिमिट क्रायटेरिया सेक्शन जे आहे तर तो देण्यात आलेला आहे पेज नंबर 4 वरती. संपूर्ण जाहिरात आहे. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत. अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत, परीक्षा शुल्क कसं भरायचं, परीक्षेची पद्धती कसं, एक्झामचे स्टेप देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सिलेबस देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न देण्यात आलेला आहे. त्यानंतर सिलेक्शन पॅटर्न देण्यात आलेला आहे. संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. क्रायटेरिया जो आहे तो डिटेलमध्ये या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. RRBची 24-25 साठीची जाहिरात आहे. जवळजवळ 32,438 पदांसाठीची ही जाहिरात आहे. RRB रिक्रुटमेंट 2024-25 साठीचा हा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होता. वॅकन्सी संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलं. स्टेट वाईज जे आहे तर ऑल ओव्हर इंडिया म्हणजे भारतभर याच्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. RRBमधले ITI मधले पण विद्यार्थी याच्यामध्ये अर्ज करू शकतात. सिटिझनशिप देण्यात आलेले आहे. पॉईंट जे आहे ते इन्स्ट्रक्शननुसार देण्यात आले. एज लिमिट क्रायटेरिया सो त्यानंतर कम्युनिकेशन कॅटेगरी जे आहे तर त्याच्यानुसार एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते देण्यात आले. 10+ ITI देण्यात आलेलं आहे. एक्झाम फी जी आहे तर त्याच्या संदर्भातले डिटेल आहे. तर GST आणि CBT मॉडेल ऑफ पेमेंट ऑफ फीस, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे तर त्यानंतर रिफंड ऑफ एक्झामिनेशन CBT, व्हर्टिकल रिझर्वेशन जे आहे तर त्याच्यानुसार